जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आपण काय केलंय आता, याच्यामध्ये ठेवलंय पाणी आणि ते गरम होतंय पाणी. तर त्या पाण्यामध्ये आता आपण ह्या शेवयाचा दुसरा प्रकार बघायचा आहे ना आपल्याला. तर ह्या शेवया आपण ह्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात. बघा मस्त मज्जा. आमची आजीची रेसिपी. माझी आजी आहे ना, शेवया अशा तेव्हा गावावरून यायच्या. आम्ही मुंबईला असायचो, तर आजीच्या ना माहेरवरून शेवया यायच्या. तर मग ह्या शेवया अशा उकडून घ्यायच्या. थोड्याशा शिजल्या पाहिजेत असं करायच्या आणि काढून घ्यायच्या. आता ह्या थोड्याशा एकदम पातळ काढलेल्या आहेत आपण, नाही तर त्या आधीच्या ना अशा जाड जाड असायच्या. मग आता ह्या उकळून घेतल्या छान अशा मस्त, आणि आता उकळल्यावर आपण त्या गाळून घेणार आहे. तर हे आमची आजी खूप छान बनवायची. तर चला दाखवते मी. अशा उकळल्या त्या, अशा उकडून निघाल्या त्या. हां, त्याच्यात मीठ बीठ काहीच नाही टाकले, फक्त अशाच उकळून घेतल्यात है ना. उकळल्या, आता शिजल्या का आपण बघूया आणि मग लगेच त्या गाळणीमध्ये गाळून घेऊया है ना. मस्त. का आधीचे म्हणायचेच की नाही, जुनं ते सोनंच की नाही. आधीच्या ज्या रेसिपीज आहेत त्या बघा ना किती सुंदर होत्या. आपण हे नूडल्स पण अशीच करतो की नाही. आणि मग आधीच्या रेसिपीज हेल्दी असायच्या, आरोग्याला सुखकारी, हितकारी, गुणकारी अशा असायच्या, की आरोग्य चांगलं राहायचं, पौष्टिक खाणं व्हायचं नाही का. आणि जराशा ना जाड असायच्या त्या बरं का मोनिका. ह्या अशा म्हणजे आता शेवईसारख्या केल्यात ना त्यांनी, पण नो प्रॉब्लेम, ह्याच्याही मस्त होतात. मग आमच्या आजोबांना वगैरे ना आई आमची आजी अशा बनवल्या. आमचे पप्पा विप्पा लगेच त्या उकडलेल्या लगेच त्यात तूप आणि साखर टाकायची आणि खायचं. किंवा गूळ असेल तर गूळ टाकायचा, गूळ किंवा साखर असं टाकून आजोबा पण खायचे, आमचे पप्पा, आम्ही सगळेच मुलं खायचो. असं की त्या सुंदर बनायच्या ना अशा, आणि गव्हाच्या शिवाय नाही का. आता आपण बघूया. तर मग बघा जुनं ते किती छान असतं की नाही. आणि म्हणून आपल्या आजीच्या बटव्यामधले जसे औषधी आहेत तसे हे खाण्याचेही पदार्थ असतात नाही का. मग बघा बरं, आता माझ्या नाती बघतील तर त्याही माझ्या आजीचा बटवा म्हणून त्या बनवतील की नाही. मग हे तर उद्देश आहे आपलं, की आपल्याकडून पुढे आपल्या पिढीला गेलं पाहिजे. तर चला, गणपती बाप्पा मोरया. चला आपण बघ शिजल्यात का त्या बघून घेऊया. आता ह्या मी ना अशा गाळून घेतल्या, अशा ह्या गाळून घेतल्या. आता हे बघा, हे ना कशा मस्त अशा पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र अशा गाळून घेतल्या. आता मी टाकते. असं ह्याच्यात काहीच नाही टाकलंय, पण इतका सुंदर वास येतोय ना. आता ह्याच्यात काहीच नाही टाकलंय बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, नाही टाकलंय, फक्त उकडून काढलंय. आता याच्यामध्ये टाकायचं आहे तूप. हा, असं मस्त आपलं तूप टाकायचंय आणि बारीक केलेली साखर घ्यायची किंवा ही, कारण ते गरम गरमच आहे ना. तर ह्याच्यात अशी साखर टाकायची आणि हलवून घ्यायचं. असं हलवून घ्यायचं. हे असं इन्स्टंट गावाकडे खायचे. हे बघा, आणि झाल्या शेवया. अशी पण एक रेसिपी आहे की फक्त उकडून घेतात आणि तूप टाकायचं आणि साखर टाकायची आणि खायला द्यायची. हे की नाही मज्जा. ही अशी बघा गावाकडची अशी मस्त अशी, कारण ह्या बारीक जराशा केलेल्या आहेत ना म्हणून ह्या अशा वाटत आहेत, नाही तर मग त्या छान अशा मस्त अशा हे दिसतात. हे बघा, आहे की नाही गंमत. आता ह्या अशा इतक्या रुचकर लागतील ना का बस. त्याला आत्ताचं डेकोरेशन, तेव्हा डेकोरेशन नाही करायची कोणी, पण आपण आता करूया डेकोरेशन. तर हे असं डेकोरेशन केलं आणि बघा तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा. कारण आपल्या गावाकडचा मेवा असा मस्त लागतो.
कारण काहीच नाही केलं बघा. वरून तूप टाकलंय आणि ह्या शेवया आपल्या तयार. तर मग चला मग लवकर लवकर आणि खायला घ्या बरं बिगी बिगी. चला चला.